पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहोत पुणे येथे कात्रज या ठिकाणी। या भागातील अतिशय सुंदर असे मंदिर तुम्हाला मी दाखवत आहे। तर हे मंदिर आहे श्री स्वामीनारायण मंदिर। तर खूपच मला हे आवडले आहे, मी ते तुमच्यासाठी शेअर करत आहे। हे मंदिर 12 ते 4 मध्ये दुपारी बंद असतं। तुम्ही इथे येताना मित्रमैत्रिणी घरातील सगळेजण मिळून आलात तर खूपच तुम्हाला प्रसन्न असे वाटेल। इथे आल्यावर मंदिरात फोटो काढता येत नाहीत, मंदिराच्या बाहेरच्या परिसरात तुम्ही सुंदर सुंदर फोटो काढू शकता। मंदिरातील गर्भगृह अतिशय सुंदर असा आहे। बाजूला सुंदर मूर्तीचे सुंदर कोरीव काम केलेले आहे। तर श्री स्वामीनारायण मंदिर हे प्राचीन भारतीय शिल्पशास्त्रांच्या तत्वानुसार बांधलेले दिसत आहे। पारंपरिकरित्या हाताने कोरलेले दगडी मंदिर आहे। मूर्ती दर्शन सकाळी 7 ते 12, संध्याकाळी 4 ते 8:30 पर्यंत चालू असतं। तर तुम्ही इथे बाजूला आणखी एक मंदिर दिसतं, त्यात अनेक देवांचे मंदिर आहे। त्यात सुद्धा तुम्हाला फोटो काढता येत नाहीत, पण बाहेरच्या परिसरात तुम्ही छान छान फोटो काढू शकता। तर खूपच सुंदर असे मंदिर आहे। तुम्हाला यामध्ये दिसत आहेत की कोरीव अशा मूर्त्या आहेत। आणि मंदिरात जाताना पहिल्यांदा आपल्याला तिथे एक पादुका दर्शन दिसत आहे। त्या पादुका दर्शन घेऊन आपण मंदिरात जातो आणि तिथे वेगवेगळ्या म्हणजे स्वामीनारायणचं मूर्ती दिसत आहे। इथे आपणाला आणखी काही दिसतं की त्यांचे गुरु वगैरे आहेत। तसेच अनेक देवी देवतांचे सुद्धा मंदिर इथे दिसत आहेत। संतांचे माहेरघर असं आपण पुण्याला समजलं जातो। तर संतांचे सुद्धा तिथे वेगवेगळे मंदिर आहेत। अशाच प्रकारे बालाजीचे मंदिर, गणपतीचे मंदिर, विठ्ठल रुक्माईचे मंदिर, भरपूर काही। मंदिराचा टाईम आहे सकाळी 7 ते 12, संध्याकाळी 4 ते 8:30। धन्यवाद।